नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी अनेकांना गोंधळात टाकते. म्हणजे भारतात असे कितीतरी लोक आहेत जे दिसायला अगदी फिट दिसतात, पण त्यांना डायबिटीज होतो. पण असं होतं तरी का? चला यामागची खरी कारणं शोधून काढूया. हा प्रश्न खूप ओळखीचा वाटतो नाही का? मी तर चहात साखर घेत नाही, गोडधोडही खात नाही, मग मलाच डायबिटीज कसा झाला? खरं तर हीच ती गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. वरवर पाहता सगळं ठीक वाटतं, पण आतमध्ये मात्र आजार घर करत असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, भारत आज जगाची डायबिटीज कॅपिटल बनतोय आणि आपल्या सगळ्यांना वाटतं की याला फक्त साखर जबाबदार आहे. पण तसं नाहीये. साखर तर या कहाणीचा फक्त एक छोटासा भाग आहे. मग खरी कारणं काय आहेत? चला आज तेच उलगडून पाहूया. मुख्यतः यामागे 3 अशी छुपी कारणं आहेत जी एकमेकांशी जोडलेली आहेत, पण आपण त्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. पहिलं म्हणजे आपली एक विशिष्ट शरीर यष्टी, दुसरं आपल्या आहारात लपलेली साखर आणि तिसरं आपल्या व्यायामातली एक मोठी चूक. चला एक एक करून या सगळ्याला समजून घेऊया. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, भारतीय मधुमेहाचा विरोधाभास. हा एक असा गोंधळ आहे जो या पूर्ण समस्येच्या मुळाशी आहे. आपल्या डोक्यात एक पक्क बसलेलं आहे की डायबिटीज फक्त लठ्ठ लोकांनाच होतो, पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. खरं सत्य काय आहे माहितीये? जे लोक दिसायला सडपतळ आहेत, पण ज्यांच्या पोटावर चरबी आहे ना, त्यांना डायबिटीसचा धोका सगळ्यात जास्त असतो. तर मग हा विरोधाभास आहे तरी काय? याचं उत्तर मिळतंय आपल्या दुसऱ्या भागात. बाहेरून सडपातळ, आतून लठ्ठ. मेडिकल सायन्समध्ये या प्रकारच्या शरीरयष्टीला एक खास नाव दिलंय, थिन फॅट इंडियन किंवा शॉर्टमध्ये टोफी. म्हणजे काय तर अशी व्यक्ती जिचे हात आणि पाय तर बारीक असतात, पण शरीरातली सगळी चरबी पोटाच्या आसपास जमा झालेली असते. हे बघा, बाहेरून पाहिलं तर व्यक्ती अगदी फिट दिसते हो ना, बारीक हातपाय, पण खरी गडबड आत आहे. पोट सुटलेलं आहे जिथे सगळी चरबी जमा झालीय. म्हणूनच म्हणतात, जे दिसतं तसं नसतं. खरा धोका आत दडलेला असतो. आणि ही जी पोटावरची चरबी आहे ना, हिला विसरल फॅट म्हणतात. ही खूप धोकादायक असते, कारण ही आपल्या लिव्हर आणि पॅनक्रियासारख्या महत्त्वाच्या अवयवांभोवती जमा होते. यामुळे काय होतं तर आपलं शरीर इन्सुलिनला नीट प्रतिसाद देत नाही, ज्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात, आणि मग रक्तातील साखर वाढतच जाते. बरं, आता या टोफी शरीरयष्टीला आणखी धोकादायक काय बनवतं? तर उत्तर आहे आपल्या ताटात. हो, आपल्या जेवणाच्या ताटातच खरी गडबड आहे. आपण जरा आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटाचा विचार करूया. त्यात काय असतं? साधारणपणे 75% कर्बोदकं म्हणजेच कार्ब्स असतात. म्हणजे भरपूर पोळी, भात, इडली, डोसा. आणि प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स फक्त 15%. भाज्या आणि फॅट्स तर अजूनच कमी. हे ताट संतुलित आहे का? अजिबात नाही. आता तुम्ही म्हणाल, पण आम्ही साखर तर खात नाही. पण गंमत अशी आहे की जेव्हा आपण पोळी, भात किंवा पोह्यांसारखे पदार्थ खातो, तेव्हा आपलं शरीर त्यांचं पचन करून त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं. आणि ग्लुकोज म्हणजे काय? साखरच. म्हणजे आपण कळत नकळतपणे आपल्या शरीरात खूप जास्त साखर ढकलत असतो. आता या कथेमध्ये अजून एक विलन आहे. तो म्हणजे आपल्या शरीरातील स्नायूंची म्हणजे मसल्सची कमतरता. एक गोष्ट समजून घ्या, आपले मसल्स म्हणजे आपल्या शरीरातली शुगर स्पंज आहेत. ते रक्तातील अतिरिक्त साखर शोषून घेतात. पण होतं काय, आपण चालण्यासारखा व्यायाम तर करतो, पण मसल्स बनवण्यासाठी लागणारी स्ट्रेंथ ट्रेनिंग करतच नाही. आणि मसल्स कमी असले की रक्तातली साखर जाणार कुठे? ती रक्तातच राहते आणि मग शुगर लेवल वाढते. म्हणूनच फक्त चहातली साखर किंवा गोड पदार्थ बंद करणं पुरेसं नाही. हा आणखी एक मोठा गैरसमज आहे. खरा उपाय काय आहे? तर आपल्या ताटातून पोळी आणि भातासारखे कार्ब्स कमी करायचे आणि त्या जागी प्रोटीन आणि भाज्या वाढवायच्या. हाच खरा गेम चेंजर आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या समजून घेतली, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यावर उपाय काय? एक मजबूत संरक्षण कसं तयार करायचं? चला पाहूया. उपाय अगदी सोपा आहे आणि तो आपल्या ताटातच आहे. याला बॅलन्स्ड प्लेट रूल म्हणूया. आपलं ताट कसं असावं? तर अर्ध्या ताटात म्हणजे 50% फक्त भाज्या असाव्यात. उरलेल्या अर्ध्यापैकी 25% डाळ, पनीर, अंडी यांसारखी प्रथिनं आणि फक्त 25% पोळी किंवा भातासारखे कार्ब्स. बस इतकं सोपं आहे. आणि व्यायामाचं काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त चालणं पुरेसं नाहीये. आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलण्याचे व्यायाम करायलाच हवेत. जेव्हा आपले मसल्स मजबूत होतील, तेव्हाच ते रक्तातील साखर प्रभावीपणे वापरू शकतील. तर मग शेवटी एक प्रश्न उरतो, आपलं ताट आपलं संरक्षण करतंय की आपल्यासाठी धोका बनलंय? याचा विचार करायला हवा. कारण योग्य बदल करणं आणि आपलं आरोग्य सांभाळणं
हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे.